नमस्कार. आजचा मुद्दा आहे युरोपमधील वनवे म्हणजेच वाईल्ड फायर. वाईल्ड फायर युरोपमधल्या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाईल्ड फायर म्हणजेच जंगलामध्ये आग आहे ना, खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे. त्याचे कारण मीमांसा आपण आज बघणार आहेत, पूर्ण 360 बघणार आहेत. त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत जसं की हवामान व्हिप्लॅश म्हणजेच क्लायमेट व्हिप्लॅश, हे एक नवीन टर्म आहे आणि खूप चांगली आहे. त्यानंतर आहे पायरो क्युमोलो निंबस, अग्निमेघ आणि दशकाचा ग्रामीण भूमी परित्याग. कारण युरोपमध्ये जे जंगलं वस पडली गेली त्याचे कारण काय आहेत त्याचा सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत, व्यवस्थितपणे 360 बघणार आहोत. बघा मुद्दा काय, एकाच वेळी 7 देशामध्ये वनवे. 7 कुठले कुठले? हा आहे आपला मेडिटेरेनियन, हा आहे आपला मेडिटेरेनियन म्हणजेच भूमध्य समुद्र. ठीक आहे, मेडिटेरेनियनचा हा बघा एरिया, हा आहे आपला स्पेन, पोर्तुगाल, हा आहे फ्रान्स, क्रोशिया, इटली. हे बघा किती वर्स्ट अफेक्टेड एरिया आहेत. ठीक आहे, इथं आल्स पण आहे बरं का. बरं, सायप्रस 2026चा हंगाम एकाच वेळी अनेक देशात भडकला आणि या देशामध्ये ग्रीस असेल, इटली असेल, सायप्रस असेल, फ्रान्स, या सगळ्या देशामध्ये बरेचसे बळी गेले आणि खूप जास्त प्रमाणामध्ये एरिया अफेक्टेड झाला. किती झाला ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. 12,000+ हेक्टर एकट्या ग्रीसमध्ये झाला. असे बरेचसे डेटा आहे आणि तो वाढतच आहे आणि डेव्हलपिंग स्टोरी आहे, त्यामुळे मी एक्झॅक्ट डेटावर इम्पसाइज करत नाही. बरं, हे अचानक घडले का? आता हे जे वाईल्ड फायर झालं ते अचानक घडलं का? नाही, तर गेली दशकभर. सगळ्यात महत्त्वाचं आहे की काय कारण आहे त्याचे. सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जाते मागच्या 100 वर्षामध्ये आहे का, भूमध्य समुद्र, भूमध्य प्रदेश, मी तुम्हाला सांगितलं. हे बघा इथं मेडिटेरियन सीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्याचं खूप जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण लोकसंख्या घटली, म्हणजेच त्याचं शहरीकरण झालं. ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये गेली. हे बघा अबंडन झाले, ग्रामीण भाग पूर्ण अबंडन झालं. आणि ग्रामीण भागामध्ये अबंडन झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे गुरे राहायचे, ठीक आहे, कॅटल म्हणतो आपण त्याला, कॅटल किंवा म्हशी असतील, गायी असतील, त्या सगळ्या नाहीशा झाल्या. गावामध्ये नाही राहिले, त्या शहरामध्ये स्थलांतरित झाले ते पण काही प्रमाणामध्ये. ठीक आहे, कमर्शियलायझेशन झालं त्यांचं. म्हणून काय झालं, हे जे फॉरेस्ट एरिया आहे, फॉरेस्ट एरियामध्ये जी ग्रेजिंग व्हायची म्हणजे चराई व्हायची ना, तर ती चराई बंद झाली. आणि एकदा जर का चराई बंद झाली तर तो ग्रासलँड इकोसिस्टीम जो आहे, थोडी इकॉलॉजिकल कन्सेप्ट आहे. ग्रासलँडची इकोसिस्टीम आहे ना, ती हळूहळू श्रब किंवा वुडलँड इकोसिस्टीमकडे ट्रान्सफर व्हायला लागली. का? कारण ते गवत इतकं मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं चेक राहिलं नाही. ठीक आहे, त्यामुळे ते वाढायला लागले. आणि हे जेव्हा वाढत होते, हे वाढल्यानंतर आणि जेव्हा हे वाढल्यानंतर उन्हाळा आला. उन्हाळ्यामध्ये तापमान खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं आणि आधीच एवढं जास्त ग्रासलँड असल्यामुळे ते सगळं वाढलं. आणि वाढल्यामुळे काय झालं, खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला फ्युल मिळालं, इंधन मिळालं आणि मग खूप मोठा आगीचा भडका उठतोय. हे त्याचं मागचं मुख्य कारण आहे. आणखी एक गोष्ट आहे की हा जो भडका आहे ना, याला 6व्या पिढीचं म्हणावं म्हणतात, ह्याला 6th जनरेशन. हे आपण पुढे बघणार आहे. 6th जनरेशन वाईल्ड फायर काय आहे, 6th जनरेशन वाईल्ड फायर. बघा टर्म्स लक्षात ठेवा, 6th जनरेशन वाईल्ड फायर आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये काय झालं, भूमध्य प्रदेशामध्ये ग्रामीण लोकसंख्या घटली, त्यामुळं शेती सोडली गेली. हे बघा चराई थांबली, झुडूप वन वाढत गेलं, मी म्हटलं ना, इकोसिस्टीम ट्रान्सफर होत गेली. आणि OECD सांगतं की हा जो भूमी परित्याग आहे म्हणजेच लोकांनी मायग्रेशन जे केलं आणि इंधनाचा संचय कसा झाला तुम्हाला सांगितलं. झाडं खूप प्रमाणामध्ये वाढली, ग्रासलँड खूप प्रमाणामध्ये वाढलं आणि मग ते वाळून काय झालं, इंधन तयार झालं. तोच इंधन संचय, याचा थेट संदर्भ नोंदवला गेला आहे. कोपर्निकस हे सॅटेलाइट आहे. ठीक आहे, म्हणजेच तिन्ही घटक म्हणजे उष्णता, इंधन आणि परित्याग हे सगळे एकत्र आले आणि हा विक्रमी हंगाम सुरू झाला. एकदम एका भाषेत सांगायचं म्हणजे हे आहे. आता दुसरं, हे तीव्रता नव्हे, स्वरूपच बदललंय. म्हणजे अगोदर समजा 10ची इंटेन्सिटी, तर आता 100. हे तर होतच आहे, परंतु आता 10 आहे तर हे असं काहीतरी येतं आता. म्हणजे स्वरूप बदललंय, वाईल्ड फायरचं स्वरूप बदललंय. जर तुम्ही हे बघा, नुसतं ग्रीसमध्ये बघा, हे ग्रीस आहे, फ्रान्स, आयर्लंड, इटली, बेल्जियम, पूर्ण युरोपियन युनियनचं इथं आहे 25 ते 30%. बघा त्याचं काय मत, तात्काळ काय झालं, जीवितहानी झाली, खूप मोठे स्थलांतरे झाले, पर्यटन हंगाम कोलमडला. जो पर्यटनाचा हंगाम आहे ना, तो पूर्ण कोलमडला आहे. म्हणजेच तिची अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होते. दीर्घकालीन काय, हवामान बदल केवळ जुने धोके तीव्र करत नाही, तर तो गुणात्मक दृष्ट्या म्हणजे क्वालिटेटिव्हली नवीन धोके तयार करतोय. नवीन कुठले धोके तयार करतोय, तो 6th जनरेशन असेल किंवा पायरो क्युलोम्बो निंबस क्लाउड असेल, आपण पुढे बघणार आहे ते. ठीक आहे, तर हे नवीन धोके तयार करते. अगोदरचे जुने इंटेन्सिफाय तर करतच आहे, त्यात काहीच विषय नाही. आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये हे आकडा बघा लक्षात जाते का, 2.5 बिलियन युरोज एवढा खर्च आहे. आणि याच्यामध्ये जी इकोसिस्टीमची जी डॅमेज झाले, म्हणजे झाडं गेले, बायोडायव्हर्सिटी लॉस झाला, मायक्रोब्स डॅमेज झाले, सॉईल इरोजन झालं, त्याचं तर काउंटही नाही केलं. ते काउंट केलं तर आकडा खूप मोठा जाईल. ठीक आहे, लाखो रहिवासी व पर्यटक याचे थेट प्रभावित झाले. आणि इव्हन अग्निशामक कर्मचारी आहेत ना, त्यांचे जीव पण पणाला लागलेत आणि त्यांचे सुद्धा मृत्यू होत आहेत. त्याच्यामध्ये भारतासाठी काय,
भारतासाठी कुठला कुठला एरिया आहे? 8वा उत्तराखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि नॉर्थ ईस्ट इंडिया, सेंट्रल इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया आणि हिमालयन रिजन सगळ्यात मोस्ट प्रोन एरिया आहे ते. बरं, आता जसं म्हटलं तुम्हाला काही टर्म्स आहेत. हवामान व्हिप्लॅश म्हणजेच क्लायमेट व्हिप्लॅश. क्लायमेट व्हिप्लॅश म्हणजे काय? क्लायमेट व्हिप्लॅश म्हणजे काय की हे बघा, क्लायमेट व्हिप्लॅश म्हणजे 2 टप्प्यामधून बनते ते. हे बघा 2 टप्पे. पहिल्या टप्प्यात काय होतं माहिती आहे का? असामान्य ओला काळ. इथं बघा खूप जास्त पाऊस पडलं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानंतर ज्या वनस्पती आहेत तो खूप जास्त फ्लरिश होतात, सगळ्यांना पोषक वातावरण मिळतं. आणि हे बघा पृथ्वी आपली किती मस्तपैकी हिरवं वगैरे झालेलं आहे आणि वनस्पतीचा स्फोटक वाढ होते. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे याच्यानंतर लगेच हा टप्पा फॉलोड बाय तीव्र उष्ण लाट व दुष्काळ. म्हणजे ही जी वनस्पती वाढली होती का तीच वाढते आणि ती वाळून काय होते, मुबलक इंधन तयार होतं. आणि मुबलक इंधन तयार झालं, थोडा जरी त्याला उष्णता मिळाली की समजा मोठा वाईल्ड फायर चालू झाला. ठीक आहे, हे असं आहे. म्हणजे हे हवामान बदलामुळे, हे कशामुळे होते सगळं, क्लायमेट चेंज ह्याला कारणीभूत आहे. म्हणजेच एकाच प्रदेशामध्ये एका सीझन नंतर एक, इथं जर एकदमच जास्त पाऊस आहे, एकदम जास्त पाऊस आणि इथं एकदम जास्त उष्णता, जास्त पाऊस आणि जास्त उष्णता, जास्त पाऊस झाला जास्त उष्णता झाली, हे सायमल्टेनियसली एका मागोमाग सायमल्टेनियसली अल्टरनेट वन आफ्टर वन अनदर झालं, एकाच्या नंतर हे झालं आणि मग खूप जास्त प्रमाणामध्ये लोड आला. त्याला हवामान व्हिप्लॅश म्हणतात. अजून एक कॉन्सेप्ट आहे पायरो क्युमुलो निंबस. हे बघा, पायरो क्युमुलो निंबस क्लाउड्स म्हणजे आग जेव्हा ढग बनवते. हे बघा अशी हे जे आग आहे ही ढग बनवते आणि ह्या ढगामधनं मग पाऊस खाली येतो. आणि पाऊस म्हणजे काय, फक्त पाणी येत नाही, आग जेव्हा जाते ना वरी, त्याच्यासोबत आगीचे जे कण आहेत, धुलीकण आहेत, सगळे वरी घेऊन जाते आणि त्याच्या स्वरूपामध्ये पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणजे आग पुरेशी तीव्र असल्यास प्रचंड उष्णतेने गरम हवा, धूर, राख व बाष्प वेगाने वर ढकले जातात. का ढकले जातात? तुम्हाला साधी कन्सेप्ट सांगतो. जेव्हा कुठलीही हवा गरम केली जाते त्याचं प्रेशर कमी होतं आणि डेन्सिटी कमी होते, हवा हलकी होते. हवा हलकी झाली की ती वरती जाते. हा त्याचा साधा गणित आहे. ठीक आहे, हवा हलकी झाली की ती वरी झाली. हे बघा इथं वरी चालले आणि वरती झाली, हवा गरम झाली की वरती जाते आणि वरी जात जात काय कूल होत राहते. जसं हवा वरती जाते तसं कूल होत जाते. त्याला म्हणतात 6.5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटरनं कूल होते. त्याला लॅप्स रेट, नॉर्मल लॅप्स रेट म्हणतात जॉग्राफिकल टर्ममध्ये. म्हणजे जसं वरी हवा चालली तसं तसं ती एका किलोमीटरला 6.5 डिग्री हवा थंड होते. म्हणजे समजा इथं जर 40 असेल तर एका किलोमीटरला 6.5 डिग्री कमी, अजून 6.5 डिग्री कमी, असं वरी जात 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 कुठेतरी थंड होते. आणि इथं जर थंड झाली, इथं कोण थंड झाली, कुठे इथं थंड झाली, मग काय होतं, थंड झाल्यानंतर तिथे धुलीकण वगैरे असले तर तिथे ढग तयार होतात आणि खूप मोठे ढग तयार होतात आणि मग ते खाली येतात. आता खाली आल्यानंतर जमीन ऑलरेडी गरम आहे, खाली येतं पाण्याच्या स्वरूपात खाली येतात, पण जमीन गरम आहे, जमीन थंड होते. मान्य आहे, पावसानं जमीन थंड होते, परंतु ते उष्णता कुठं ना कुठं जावं लागेल ना. मग ते पडलेलं जे पाणी आहे त्याचं परत ते बाष्प आहे ना, परत त्याला गरम करतं. ठीक आहे, त्या बाष्पाला परत गरम करतं आणि परत हे वरी जातं आणि परत ती सायकल चालू होते. हे बघा चक्र चालूच राहतं आणि त्या चक्रालाच हे बघा स्वपोषक चक्र होतं. हे जे टोकाचं आहे का, हेच चक्र आहे याच्यामध्ये आणि हेच पायरो क्युमुलो निंबस आहेत. जे जॉग्राफीचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की हा जो भाग आहे ना ह्याला क्युमुलो निंबस क्लाउड, हे सगळ्यांना माहिती आहे. पायरो म्हणजे आगीमुळे तयार झालेलं ते ढग आहे. बरं, आता मी तुम्हाला सांगितलं की हे सिक्स्थ जनरेशनचा वाईल्ड फायर आहे, 6व्या पिढ्याचं वनवा आहे. हे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आहे. आता हे बघा, फक्त मला सांगायची गरज नाही, तुम्हाला डायग्रामवरून कळत असेल. थर्ड बऱ्यापैकी मोठं होतं. फोर्थ बघा जंगलामध्ये खूप जास्त आलं. फोर्थ कुठं आलं, हे बघा घरं अर्बन एरियाजमध्ये आलं. आता डोंगर, अर्बन सगळंच कव्हर झाले आणि त्याची इंटेन्सिटी वाढली आहे. हे बघा एकदम. ठीक आहे, सिक्स्थ जनरेशन. आणि हा सिक्स्थ जनरेशन आहे ना, ही संज्ञा प्रथम कधी वापरली? 2019-20च्या ब्लॅक समरच्या महाआगीसाठी. कुठे? ऑस्ट्रेलियामध्ये 19-20मध्ये एवढं जास्त वाईल्ड फायर झालं, एवढं जास्त प्रमाणामध्ये फॉरेस्ट जळली गेली, कंगारू किती तर 1000 लाख कंगारू मरून गेले त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे तेव्हा वापरलं गेलं की हे सिक्स्थ जनरेशन आहे म्हणून. ठीक आहे, काही हवामानशास्त्रज्ञ आहे ना सर्वाधिक तीव्र आगीसाठी वापरतात हे. म्हणजे खूप मोठ्या व उष्ण आगी लागली की ती स्वतःच्या वरील वातावरणाची गतिशीलताच बदलून टाकतात. म्हणजे याच्या वरची जी इकोसिस्टीम आहे किंवा क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत ना, ते पूर्ण बदलतात आणि त्या पूर्ण बदलून स्वतःप्रमाणे तयार होतात. म्हणजेच याच्या बाजूचं वातावरण जे आहे ना त्याच्याशी आणि या झोनशी काही संबंध नसतो, हा झोन पूर्ण वेगळा असतो. त्यामुळे याला सिक्स्थ जनरेशन असं म्हणतात. सेल्फ रिइन्फोर्सिंग इंग्लिशमध्ये. आग नैसर्गिक आहे, परंतु ही आग नाही. फॉरेस्टमध्ये आग लागणं, फॉरेस्ट फायर होणं हे नैसर्गिक आहे, नॅचरल प्रक्रिया आहे. का? कारण काय आहे तर परिसंस्था, हे थोडी इकॉलॉजिकल कॉन्सेप्ट सांगतो की ज्या इकोसिस्टीम असतात
ठीक आहे, ग्रासलँड इकोसिस्टम असेल किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम असेल, त्याच्यामध्ये वनवे लागतात, हळूहळू छोटे मोठे वनवे लागत राहतात. ते वनवे इसेन्शियल पण आहेत, गरजेचे पण आहेत. का? कशासाठी? तर सीड जर्मिनेशनसाठी असतील, किंवा काही फॉरेस्ट एरियाजमध्ये जे सीड आहेत त्याला जर्मिनेशनसाठी फॉरेस्ट फायरची गरज असते, फायरची गरज असते, ते जर्मिनेट. एक्झाम्पल मला वाटतं देवदार आहे, देवदार एक्झाम्पल आहे त्याचं. बरं, त्याच्यानंतर आणखी एक आहे, ते बायोमास साफ करतात. खाली जे ग्राउंड बायोमास तयार होतं का, ते बायोमास साफ करण्याचं काम सुद्धा फॉरेस्ट फायर करतात, कमी तीव्रतेच्या आगी. त्याला कंट्रोल्ड फायर सुद्धा म्हणतात. काही लोक कंट्रोल, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले आहेत ते कंट्रोल फायर पण करतात. ठीक आहे, रिजनरेशन होतं त्याचं. ठीक आहे, रिजनरेशन इथं असेल कुठेतरी, हे का, पुनर्जनन क्षमता, परिसंस्थेची रिजनरेशन. ठीक आहे, त्याचा परिणाम जर मोठ्या प्रमाणामध्ये, कमी प्रमाणामध्ये असेल तर चालतं, ते चांगलं आहे. ठीक आहे, रिजनरेशनला वगैरे हेल्प करतं. परंतु जर जास्त प्रमाणामध्ये गेलं तर बायोडायव्हर्सिटी लॉस होतो. आपण 2019-20 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं, किती कंगारू मारले गेले, किती मुंग्या, मायक्रोब्स, बॅक्टेरिया किती मारले गेले, चांगले बॅक्टेरिया. आपण त्याची तर गणितच नाहीये. आपण जे दिसतं ते मॅमल जे दिसतात मोठे मोठे तेच आपण काउंट करतोय. सॉईलचं इरोजन होतं, जलस्रोतात गाळ तयार होतो. ठीक आहे, वन्यजीव अधिवास नष्ट होतो, टायगर असतील, ठीक आहे, लायन असेल, सगळ्याचा जो घर आहे, हॅबिटाट आहे, तो लॉस होतो. कार्बन दृष्टिकोन जर बघितला आपण, जंगलं ट्रॅडिशनली कार्बन सिंक असतात, म्हणजे कार्बन स्टोअर करून ठेवतात, परंतु आग लागली तर ते कार्बन ओकतात, बाहेर टाकतात. म्हणजेच कार्बन सिंकच्या ऐवजी ते कार्बन सोर्स बनतात. सगळ्यात मेन इथं आहे. आणि कार्बन सोर्स बनल्यानंतर जे क्लायमेट चेंजमुळे हे होत होतं का, परत क्लायमेट चेंज वाढला. म्हणजे क्लायमेट चेंज जो आहे ना, परत सिव्हिअर झाला, एक्स्ट्रीम झाला, आणि परत फॉरेस्ट फायर वाढला. म्हणजे हे चक्र आहे, हे चक्र आहे, हे कुठं ना कुठं तोडणं आहे. ठीक आहे, आता स्टॅटोस्फिअर वगैरे तुम्ही जास्त डोकं नका लावू याच्यामध्ये. बरं, आणखी एक आहे इंधन शिडी, लॅडर म्हणतो आपण त्याला, इथं आहे. बरं, इंधन शिडी, फ्युअल लॅडर. फ्युअल लॅडर म्हणजे काय, तर हे क्लिअरन्स आहे, 6 फूट मिनिमम क्लिअरन्स. जर खाली ग्राउंडपासून कमीत कमी 6 फुटापर्यंत फक्त जर बोल असेल, हा बोल, किंवा मग आपण काय म्हणतो याला, खोड असेल, खोड, फक्त खोड आहे, आणि त्याच्या अवतीभोवती काहीच नसेल, तर मग काही प्रॉब्लेम नाही. परंतु काय, हे खाली झालं, किंवा मग इथं जर श्रब वगैरे आले, याच्यावर काहीतरी चढलं असं, ठीक आहे, किंवा हे असं आपण बघतो ना जंगलामध्ये, काहीतरी चढत जातं आणि मग इथनं आग वरती जाते, त्याला म्हणतात लॅडर. हे लॅडर आहे, लॅडर म्हणजे शिडी. हे बघा, शिडी, लॅडर म्हणजे शिडी. ठीक आहे, फ्युअल लॅडर म्हणतात त्याला, फ्युअल लॅडर. ठीक आहे, म्हणजे शेती क्षेत्रापेक्षा खूप वेगाने पसरते आणि वृक्षाच्या शिखरापर्यंत पोहोचते, इथपर्यंत. का? हे सगळं कशामुळे होतंय, तर ग्रामीण भागातले लोक शहरी भागामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे होते, असं हे म्हणते. का? कारण जेव्हा ग्रामीण भागातले लोक राहायचे तेव्हा काय करायचे, इंधनासाठी वगैरे हे कापून घेऊन यायचे. आता ते येत नाहीत, ग्राउंड क्लिअर होत नाही. ठीक आहे, ग्रासलँड्स क्लिअर होत नाहीत, त्यामुळे काय होतं, ते तसंच राहतात आणि मग तिथं फ्युअल लोड वाढतो. आता आपत्ती व्यवस्थापनचा अँगल बघू आपण, डिझास्टर मॅनेजमेंटचा. त्याच्यामध्ये प्रतिबंध असेल, सज्जता, प्रतिसाद, पुनर्वसन आणि आराखडे. बघा, प्रतिबंध म्हणजे काय, होऊच न देणे. मग ते कसं करायचं, प्रिस्क्राइब्ड बर्निंग. मी म्हणलं तुम्हाला, नियंत्रित जाळणी किंवा कंट्रोल्ड बर्निंग त्याला म्हणतात. इंधन भार व्यवस्थापन मॅनेजमेंट करायचं. फायर ब्रेक म्हणजे काय, समजा हे आपलं फॉरेस्ट एरिया आहे, राईट, आणि इकडनं दरवर्षी समजा इकडनं हवा येते आणि इकडं पसरते या बाजूला, आणि सगळं फॉरेस्ट आहे समजा, हा पूर्ण फॉरेस्ट एरिया. मग काय करतात हे फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले, काय करतात, इथं फॉरेस्ट लाईन क्रिएट करतात. हे अशी फॉरेस्ट लाईन म्हणतो आपण त्याला, किंवा फॉरेस्ट ब्रेक म्हणतो. इथं काय करतात, इंटेन्शनली इथं खोदतात, किंवा इथलं जे लोड आहे का, फ्युअल लोड, इंधन लोड, वाळलं गवत वगैरे, ते जाळून ह्याला क्लिअर करतात. म्हणजे जरी आग लागली ना तरी इथपर्यंत येऊन थांबते, ह्याच्या पुढे जाणारच नाही, कारण पुढे जायला त्याला फ्युअल लोडच नाही ना. तर हे असं, म्हणजे त्याला कंट्रोल, मग ते झोननुसार, बीटनुसार असं करत राहतात ते. त्याच्यानंतर प्रतिसाद, जर समजा हे करून मी, आपलं दुसरं आहे सज्जता म्हणजे सॅटेलाइटद्वारे बघत राहायचं की फॉरेस्ट फायर होत आहे का, होत असेल तर किती रेटनं तो पुढे जातोय, ते सगळं बघायचं. मग समजा एकदा प्रतिबंध केला, सगळं केलं, तरी फॉरेस्ट फायर लागलं, मग प्रतिसाद देण्यासाठी काय करायचं, प्रतिसाद देण्यासाठी सामूहिक स्थलांतर आणि हवाई अग्निशामक दल. ठीक आहे, पुनर्वसन करायचं आणि आराखडे. सगळ्यात याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी असेल तर कुठला आराखडा आहे, सेंडाई फ्रेमवर्क आहे, तर सेंडाई फ्रेमवर्क खाली यायचं आपल्याला. बरं, आगीचा हिशोब, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम आहे आपण बघितलंय. 2.5 बिलियन युरोज एवढा आहे. सर्वाधिक फटका ग्रामीण पर्यटन, हॉटेल व्यवसाय, शेती आणि द्राक्षबाग. हे लिहा, द्राक्षबाग लिहिणंच आहे तुम्हाला. ठीक आहे, विमा क्षेत्रावर ताण वाढतोय. का? काही भूमध्य प्रदेशात मालमत्ता विमा महागलाय, कारण त्यांना माहिती आहे की बाबा तिथं अगोदर समजा 100 रुपयाला 1 रुपया द्यावा लागायचं, तर आता 100 रुपयाला 5 रुपये, 3 रुपये द्यावे लागतात. का? कारण रिस्क वाढली ना, रिस्क वाढले की विम्याचे प्राइसेस वाढतात, त्याच्यावर अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बरं, सीमा नसलेली, सगळ्यात महत्त्वाचं, क्लायमेट हॅज नो बाउंड्रीज, किंवा फॉरेस्ट फायर हॅज नो बाउंड्रीज, इट डू नॉट सी द नॅशनल बाउंड्री. ठीक है, इट सीज द जोग्राफिकल बाउंड्रीज, तो आगे निकल जाता है फिर.
बघा हे लिहिले, राष्ट्रीय सीमा मानत नाहीत, आग आणि धूर राष्ट्रीय सीमा मानत नाहीत. तो भारतात आहे, पाकिस्तानमध्ये, ग्रीसमध्ये, इटलीमध्ये, चायनामध्ये, कुठे त्याला माहिती नाही. ठीक आहे, त्याला फक्त जंगल दिसतं, लोड दिसलं की काम चालू. तर प्रतिसादासाठी काय, पूर्ण युरोपियन युनियन आहे ना, युरोपियन युनियन सगळ्यांनी एकत्र, इथं आयर्लंड आहे, हे बघा इथं आयर्लंड आहे, प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे. आणि एक सामूहिक कलेक्टिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शनची गरज आहे. कोपर्निकस त्यांचा सॅटेलाइट आहे, तर आपल्या कामाचा नाही. हे एक कॉन्सेप्ट आहे. लॉस अँड डॅमेज. लॉस अँड डॅमेज म्हणजे जेव्हा असं काही होतं ना, तर जे लोकांना याचा फटका बसतो, गरीब लोकांना, तर ते तर होऊन गेलेलंच आहे ना. गरीब लोकांना जर फटका बसलेला आहे, त्या गरीब लोकांना आपण नुकसान भरपाई देणं असं आहे. जागतिक माध्यमं वगैरे भारतासाठी धडा एक आहे की जो वनवाचा डेटा आहे ना, मदत सामायिक करण्याची तुलनात्मक यंत्रणा अजून विकसित झाली नाही साऊथ एशियामध्ये. आपण भारतापुरतं मर्यादित आहे ते. आपण युरोपियन युनियनच्या धर्तीवर एक कलेक्टिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन बनवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आग सर्वांना सारखी जाळते का, तर नाही, सगळ्यांना सारखी जाळवत नाही. कारण जे श्रीमंत आहेत त्यांना तर काय करणार, जर त्यांच्या घर तिथं असेल आणि श्रीमंत असेल, पैसा असेल, ते दुसऱ्या प्रदेशामध्ये फ्लाय करतील ना डायरेक्टली. पण जे गरीब आहेत ते कुठं जातील, हे बघा इथे जातात. स्थलांतराचा सर्वाधिक भार वृद्ध, अपंग व एकटे राहणाऱ्यावर आहे. आणि ग्रामीण भागात वृद्धाचे प्रमाण खूप मोठे आहे तिकडल्या एरियाजमध्ये, युरोपियन युनियनमध्ये. आरोग्य, धुरातील सूक्ष्म कणामुळे श्वसन विकार, लहान मुले, दमा रुग्ण, हे सगळं. उपजीविका म्हणजे शेती, पशुपालन, पर्यटनावर अवलंबून राहणारे ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न एका हंगामात नष्ट झाले. आणि ग्रामीण कुटुंबाचं कसं असतं, एखादा हंगाम नष्ट झालं की 1 वर्ष नाही जात, मग ते घेण्यासाठी, तो हंगाम चालवण्यासाठी ते लोन घेतात आणि त्याची परतफेड करण्यासाठी दुसरे 5 वर्ष जातात. हे असं आहे. पुनर्वसनात असमानता आहे. आता याला काही क्रिटिसाइज करतात, काही लोक करत नाहीत, आपण त्याच्यामध्ये जायचं नाही. ठीक आहे, हा पॉईंट आहे, जर लिहायचा असेल लिहा, नाही तर सोडून द्या. बरं, हा जो भूमध्य पट्टा आहे, हा बघितला तर आपण मेडिटेरेनियन सी आहे. मेडिटेरेनियन सी हा जागतिक हॉटस्पॉट काय, ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. वाय मेडिटेरियन सी, जो भूमध्य पट्टा आहे, तो वाईल्ड फायरचा का हॉटस्पॉट आहे. ठीक आहे, कारण लांब, उष्ण व कोरडा उन्हाळा. आपल्याकडे 3 ते 4 महिन्यात उन्हाळा असतो, त्याच्यामध्ये बी एप्रिल आणि मे असतो, एकदम डेंजर, एप्रिल मे, तरच आपली लाही होते. 6-6, 7-7 महिने उन्हाळे चालतात तिथे. आणि जेवढे उन्हाळे चालतात ना, एकदम उष्ण असतात, एकदम कडक ऊन असतं, पाण्याचा थेंब सुद्धा नसतो तिथे. ठीक आहे, आणि हिवाळा आहे ना, ओला आणि सौम्य असतो. म्हणजे जर आपण तिथं बघितलं ना, तर पावसाळा नसतो तिथं. जसं मान्सून सिस्टीम आहे ना आपल्यामध्ये, भारतामध्ये जसं मान्सून सिस्टीम आहे, तशी मान्सून सिस्टीम तिथे नाही. 2च ऋतू आहेत, एक तर उन्हाळा आहे आणि एक तर हिवाळा आहे, 2च ऋतू असतात. ठीक आहे, ज्या वनस्पती आहेत ना, त्या दाट आहेत आणि रेझिन युक्त आहेत. रेझिन म्हणजे काय, त्या वनस्पती रेझिन तयार करतात. ठीक आहे, रेझिन भारतामध्ये पण काही आहेत जे रेझिन तयार करतात. ठीक आहे, हे जे रेझिन म्हणजे काय, ऑइल टाईप असतं. रेझिन म्हणजे चिकट ऑइल टाईप, आणि त्याच्यामुळे आहे ना, आग लवकर धरते आणि पसरते सुद्धा, आणि जास्त वेळ काळापर्यंत टिकून राहते. त्या वनस्पती अत्यंत तीव्रतेने जळतात लगेच एकदम. आपण म्हणतो ना, जसं कापूर आहे, कापूर कसं जळतं त्या पद्धतीचं एक समजा तुम्ही जंगलामध्ये. ठीक आहे, प्रभावित क्षेत्र बघितलं. आणखी एक आहे, डोंगर उतार आगीचा वेग वाढवतात. इथं काय आहे, डोंगराचा उतार हे असं आहे, आणि इथं फॉरेस्ट आहे, आणि इथनं वरून लागलं तर खाली एकदम झपाट्यानं आग येते. ठीक आहे, तर या गोष्टी आहेत. 3-4 मुद्दे लिहा तुम्ही. ज्या वनस्पती आहेत ते दाट आणि रेझिनयुक्त आहेत, उष्ण, लांब आणि कोरडा उन्हाळा आहे. त्यानंतर प्रभावित क्षेत्र तर आपल्याला माहिती आहे, सगळं डायरेक्ट नकाशा काढायचा आहे. आणि भूरूपे जे आहेत, डोंगर उतार आहे, हे लिहायचं आहे. हे जिओग्राफिकल रिजन. नैतिक पेच बघा, इथिक्सच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण आजची सोय आणि खर्चाची बचत विरुद्ध उद्याचा सामूहिक व अपरिवर्तनीय धोका. म्हणजे कर्तव्यवाद, परिणामवाद, न्याय, काळजी, नीती. बघा, याच्यामध्ये नॉर्मली हे गोष्टी निघत नाहीत की इथिक्समध्ये काय लिहायचं, पण तुम्ही रेफ्युजी क्रायसिस लिहू शकता, किंवा मग जाळ वगैरे लिहिण्यापेक्षा हे बघा, हे लिहू शकता. हे जे न्यायाचा पॉईंट आहे का, आपण जे वरी बघितलं सोशल जस्टिसचा, सर्वाधिक उत्सर्जन करणारे आणि सर्वाधिक भोगणारे हे एकच लोक नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा हाच पॉईंट आहे या अख्ख्या स्लाइडमध्ये. म्हणजे सर्वाधिक उत्सर्जन कोण करतं, मोठे लोक करतात. घरी बसतात किंवा ऑफिसेसमध्ये मोठमोठे AC लावून बसतात. AC लावल्यानंतर तुमच्या माहितीस्तव ही रूम आहे, या रूममध्ये ही AC आहे. AC रूमला तर थंड करते, परंतु AC रूमला थंड करत असताना बाहेर गरम हवा सोडते. हे तुम्हाला माहिती आहे का, बाहेर हवा गरम सोडते. आणि बाहेर राहणारे कोण आहे, कॉमन जनता आहे, सामान्य जनता, गरीब जनता आहे. आणि ह्याचा हीट कोणाला होतो, यांना होतं, गरीब जनतेला होतो. म्हणजे उपभोगणारे वेगळे आणि त्याचा परिणाम जो आहे तो दुसऱ्यावर आहे. आणि हेच क्लायमेट जस्टिस आहे. तिथूनच ही टर्म आली, क्लायमेट जस्टिस. क्लायमेट जस्टिस. ठीक आहे, बरं. प्रमुख आकडे आतापर्यंत मी जे सांगितलं ना, हा आतापर्यंतचा डेटा आहे, आतापर्यंतचा. म्हणजे 4 ऑगस्ट 26 पर्यंतचा डेटा आहे. ठीक आहे, हा डेटा बदलत राहील, त्यामुळे याच्यावर एवढं टेन्शन घेऊ नका. मी जो डेटा वरी कोट केला का, त्याची ऑथेंटिसिटी इथं आहे म्हणून सांगितलंय. ठीक आहे, बरं. एकाच आगीकडे 5 नजरा.
आग एकच आहे, पण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो बघा. कारण हा तुम्हाला लिहायला समजायला सगळीकडे मदत होतो. आणि तुम्ही कोण आहात, कुठल्या पोझिशनला, त्याच्यावरून तुमची नजर बदलते. सरकार काय म्हणतं, युरोपचे सरकार जे आहे ते म्हणतात की हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज हे मुख्य कारण आहे. म्हणजे आपत्कालीन प्रतिसाद व हवाई ताफा वाढवतो आम्ही, त्याच्यावर भर असणार आहे. म्हणजे क्लायमेट चेंज इज द मेन रिझन. क्लायमेट चेंज इज द मेन रिझन युरोपियन युनियनचे सरकार म्हणतं. हवामानचे शास्त्रज्ञ म्हणतात की हा जो व्हिप्लॅश आहे ना, किंवा आणि हा जो पायरो क्युमुलोनिंबस होतं, हे केवळ तीव्रतेतील नव्हे तर स्वरूपातील बदल दर्शवतात. हे थोडं हवामानशास्त्रज्ञ म्हणजे ते सायंटिफिकलीच बोलणार ना, काही ना काही. 2 टर्म दिले त्यांनी, व्हिप्लॅश आणि पायरो सीबी. आपण बघितले, दोन्हीची टर्म बघितले. त्याच्यानंतर जे अग्नी इकॉलॉजिस्ट आहेत ते म्हणतात की फक्त आग विझून भागणार नाही, इंधनाचा जो भार आहे ना हा कमी करणं हाच खरा उपाय. आपण जे बघितलं, इंधनाचा भार कसं कमी करता येईल. ग्रामीण भागातले लोक सोडून गेले, त्यामुळे इंधन तसंच राहिलं आणि तो इंधन असल्यामुळे प्रॉब्लेम येतोय असं म्हणतात ते जे एक्सपर्ट लोक आहेत. ग्रामीण समुदाय आणि शेतकरी लोक काय म्हणतात, आम्ही तुम्ही म्हणताय की आम्ही शहराकडे वळलो त्याच्यामुळे हे सगळं झालं कारस्थान. तर जो भूमी परित्याग आहे ना, हा धोरण अपयशाचा परिणाम आहे. म्हणजे जर तुम्ही आम्हाला गावामध्ये सुविधा दिल्या असत्या किंवा गावामध्येच शहरामधल्या सुविधा दिल्या असत्या तर आम्हाला शहरात शिफ्ट व्हायची गरजच पडली नसती ना. गावामध्ये सुविधाच नाही आहेत, मग काय करणार, आम्ही पर्याय नसल्यामुळे आम्ही तिकडे गेलोय असं ग्रामीण समुदाय शेतकरी म्हणतात. टीकाकार म्हणतात की सर्व दोष केवळ क्लायमेट चेंजवर टाकू नका. जर तसं टाकलं तर जो मॅनेजमेंट आहे, भूमी व्यवस्थापन, त्याच्यामध्ये अपयश झाकले जातात. टीकाकार तर म्हणतच राहणार. ठीक आहे, ते सरकार कुठलंही राहू द्या, काही असेल टीकाकार होणार. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय बघा. टीका काय, धोरण प्रतिसाद केंद्रित आहे. प्रतिवाद, आग एकदा भडकल्यावर तात्काळ जीवन रक्षणासाठी हवाई तापायला पर्याय नाही. बघा आता हे जे बघितलंय का आपण, हेच इथं आहे. ठीक आहे, वाद आणि प्रतिवाद असं आहे. आता अल्पकालीन आणि संरचनात्मक सुधारणा. अल्पकालीन म्हणजे इमिडिएट, संरचनात्मक म्हणजे लॉंग टर्म, हे दीर्घकालीन. अल्पकालीन काय, पूर्वसूचना यंत्रणा बळकट करणे. जर आग लागली असं कळलं किंवा आग लागणार आहे असं कळलं, छोटा जरी ठिणगी पडली तर लगेच्या लगे इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याला अर्ली वॉर्निंग सिस्टीम असं म्हणतात. एवढं स्ट्रेंथन करणे. स्थलांतर लगेच नियोजन करायचं, मायग्रेशन नियोजन करायचं. धूर, आरोग्य सल्ला, अग्निशामक कर्मचाऱ्याची सुरक्षा प्रोटोकॉल. कारण बरेच जे डेथ जी झाली ना ती अग्निशामक कर्मचाऱ्याची झालेली याच्यामध्ये. दीर्घकालीन काय करता येईल, इंधन जे आहे ना, नियंत्रित जाळणी, जे म्हणलं ना कंट्रोल्ड बर्निंग किंवा प्रिस्क्राईब्ड बर्निंग, ते करू शकतो आपण. त्याच्यानंतर सिल्वो पॉस्टोरल व्यवस्थापन, हे थोडं फॉरेस्ट्रीची टर्म आहे. सिल्वो पॉस्टोरल, सिल्वो म्हणजे फॉरेस्ट आणि पॉस्टोरल म्हणजे हे आपले कॅटल रेअरिंग वगैरे, म्हणजे फॉरेस्ट आणि कॅटल रेअरिंग, गुरीची चराई वगैरे. हे बघा, ह्याचं मॅनेजमेंट करा असं म्हणतं ह्याच्यामधनं. म्हणजे नियोजित चराई, इथं लिहिलं की नियोजित चराई. आणि पारंपरिक जे कृषीवन आहे त्याचे पुनरुज्जीवन करणे. दीर्घकालीन अजून काय करू शकतो आपण, भूमीचा वापर किंवा वन नागरी सीमेवर बांधकाम निर्बंध. अनिवार्य फायर ब्रेक, आपण बघितलं होतं फायर ब्रेक किंवा त्याला फायर लाईन म्हणतो आपण त्याला, ते करायचं, ते कंपल्सरी करायचं. आणि मूळ चालक जे आहे ना क्लायमेट चेंजचा, तो आहे ग्रीनहाऊस गॅस म्हणजेच कार्बन इमिशन कमी करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारतासाठी काय, उत्तराखंडमधील हे जे चीड पाचोळ्याचे व्यवस्थापन व त्याचा जैव इंधन म्हणून वापर करायचा. आणि आता सरकारने ते चालूही केलेलं आहे काही प्रमाणामध्ये. ठीक आहे, याच्यावरून आपण हे शिकू शकतो. आता आग जी आहे ना, ही फक्त जंगल जाळत नाही, ते स्वतःचे हवामान तयार करते. आपण बघितले कसं तयार करते. हे बघा, हे जर असं वरी गेलं तर हे स्वतःचं हवामान होतं हे. ठीक आहे, म्हणजे उत्तराखंड किंवा ओडिसाच्या जंगलामध्ये असा 6व्या पिढीचा वणवा भडकला. 6th जनरेशन म्हणतोय बरं का. आतापर्यंत भारतात आणखी 6th जनरेशन वणवा भडकला नाही. जर 6th जनरेशन वणवा भडकला तर आपली जी यंत्रणा आहे ना ती खरोखरच तयार आहे का, याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.